आता श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर श्रीपादांना वंदन करून गजाननाची प्रार्थना करून आपण आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं पारायण पुन्हा सुरू करणार आहोत. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं अगदी पारायण सुरू करण्यापूर्वी आजच्या दिवसात आपण ह्या पुस्तकाविषयी, या ग्रंथाविषयी जे काही प्रस्तावना मांडलेली आहे तीच वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे म्हटलेले श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभां अवतार हा श्री दत्त प्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार असतो. श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके 1320 कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रात ब्रह्मर्षी दंडीकोटा अप्पराज शर्मा व अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय पुत्र म्हणून जन्मले. आता श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणून जन्म ते सांगितलेले. तर ते दंडीकोटा वंशातील अप्पराज शर्मा आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय पुत्र होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा श्रीधर राज शर्मा आणि रामराज शर्मा हे दोन भाऊ आणि श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या. आता त्यांच्या भावंडांचा इथे उल्लेख केलाय. ब्रह्मर्षी मल्लादी बापनावधालू आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे त्यांचे मातामह व मातामही होते. म्हणजे काय, तर आईचे वडील हे मल्लादी बापनावधालू होते आणि त्यांची आईची आई ही अखंड सौभाग्यवती राजमांबा होती. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली. त्यानंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला. ही तेलुगू अनुवादाची मूळ प्रत माझ्याजवळ आहे. हे चरित्र बापन्नाचार्यालूच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल असे या ग्रंथात लिहिले आहे व सध्या आमची 33वी पिढी चालू आहे. आता ज्यांनी कोणी हे ग्रंथ लिहिलेला आहे म्हणजे दत्तसेवते, तर हे गोविंद दीक्षित त्यांनी म्हटलेलं की त्यावेळेला सुद्धा हे या पुस्तकात ग्रंथामध्ये वारंवार म्हटलं होतं की श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र हे कोणी लिहितं, शंकर भट यांनी. शंकर भट कोण होते, ते एक कर्नाटकी स्मार्त देशस्थ स्मार्त ब्राह्मण होते. त्यांनी ते संस्कृत भाषेत लिहिलं. नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला व तेलुगू भाषेतील अनुवादित प्रत ही गोविंद दीक्षित यांच्याजवळ होती आणि त्याच्यात असं म्हटलेलं होतं की ती प्रत ही बापन्नाचार्यालूंच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. म्हणजे बापन्नाचार्यालूंची जेव्हा 33वी पिढी चालू असेल तेव्हा हे ग्रंथ प्रकाशित होईल असे या ग्रंथात लिहिले होते आणि सध्या आमची 33वी पिढी चालू आहे. म्हणजे असं कोण म्हणतात, तर मल्लादी गोविंद दीक्षित. हे दिव्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशित करावे किंवा नाही याविषयी मी संभ्रमात होतो. तेव्हा मला एक अनुभव आला. एके दिवशी मी भीमवरम माऊळम्मा मंदिराच्या प्रांगणात बसलो असताना एक वृद्ध याचकाने जेवणासाठी पैसे मागितले. मी त्याला 11 रुपये दिले व 2-3 दिवसानंतर गाणगापुरातील नृसिंह सरस्वती संस्थानातून प्रसाद व 11 रुपयाची पावती पोस्टाने आले. खरे पाहता मी गाणगापूर संस्थानाला पाठवलेच नव्हते. म्हणजे बघा, त्यांनी सांगितलं की ते असं एकदा कुठे माऊळम्मा मंदिराच्या प्रांगणात बसताना तिकडे एक वृद्ध याचक आले आणि त्यांनी त्यांच्याकडून जेवणाची याचना केली आणि त्यांना 11 रुपये दिले आणि 2-3 दिवसांनी त्यांना गाणगापूरहून त्याची पोस्टाने पावती आली. खरे पाहता मी गाणगापूर संस्थानला गेलोच नव्हतो असं ते म्हणतात. या घटनेने मला वाटले की श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याकडून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत प्रकाशित करण्याची अनुज्ञा मिळाली आहे. अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ प्रतीची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून मूळ प्रत चरित्रामृत सांगितलेल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत विसर्जन केले. नव्या प्रतीचे इसवी 2001 साली विजयादशमीपासून अश्विन कृष्ण 11 पर्यंत पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान येथे श्रीपादांच्या सान्निध्यात पारायण करून प्रत संस्थानला अर्पण केली. म्हणजे बघा, हे जे ग्रंथ
केव्हा लिहिला गेला होता आणि तो कधी प्रकाशित होणार होता, त्याची सगळी योजना ही याच्यामध्ये आधीच करून ठेवलेली होती, हे चरित्रामृत. आणि तसं ते लिहून सुद्धा ठेवलेलं होतं. हा अक्षर सत्य ग्रंथ, या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथात अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही. ग्रंथाचे लेखक शंकर भट हे विद्वान किंवा पंडित नव्हते, पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा, म्हणून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली व चरित्रामृत लिहून घेतले. या ग्रंथास नित्य पारायणार्थ घेतल्यास सगळी संकटे दूर होतील. या ग्रंथाचे पारायण करून 11 जणांना अन्नदान करावे करावे अशी करावे म्हणजे फळ तत्काल मिळेल. म्हणजे आता ह्या ग्रंथाचं पारायणाचं फळ सुद्धा या प्रस्तावनेत दिलेलं आहे. आता आपण आज ह्या ग्रंथाचं पारायण सुरू करण्या याच्यामध्ये जी प्रस्तावना दिलेली आहे, पुस्तकाच्या सुरुवातीला जे काही मांडलेलं आहे त्याचाच आपण आज अभ्यास करणार आहोत, जे प्रत्यक्ष गोविंद दीक्षित यांनी लिहिलेलं आहे. आता इथे श्री गुरुदेव दत्त, श्री श्री गुरुवे नमः, ओम कृष्ण परमात्मने नमः. कायाश वस्त्रम करदंडम धारिणम, कमंडलुम पद्मकरेण शंखम, चक्र त्रिशूळ डमरू गदाच, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. कृते ते जनार्दनो देवस्त्रेयाम रघुनंदनम, द्वापरे रामकृष्णम च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे ह्या ग्रंथात ह्या ओवीमध्ये त्यांनी तसा काय काय उल्लेख केला ते आपल्याला अर्थ कळेल. परमपवित्र अशा भारतवर्षात भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या, परंतु भगवान दत्तात्रय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव भूतलावर वास्तव्य करत असतात. स्मरण करतात, प्रत्यक्ष होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणून त्यांना स्मर्तुगामी म्हणतात. बघा, आता स्वामी समर्थ तुम्ही स्मर्तुगामी या ओळीचा अर्थ मी मानस पूजेमध्ये सुद्धा सांगितलं होतं. थोडंसं मी मध्येच विश्लेषण करून जे या ग्रंथात नसेल तर त्याचा अगदी व्यवस्थित अर्थ इथे दिलेला आहे की स्मरण करतात, प्रत्यक्ष होऊन भक्ताचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणून त्यांना स्मर्तुगामी म्हणतात. कृतयुगात आणि अत्री आणि अनुसूय यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्तभक्ती रूपी कल्पवृक्ष संवर्धित झाला. त्याचा दुसरा अवतार पूर्ण गोदावरी जिल्ह्यातील पिटिकापूर, त्यांचा दुसरा अवतार म्हणजे कोणाचा? दत्तांचा. पिटिकापूर येथे इसवी सन 1323 मध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थी या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ भारद्वाज गोत्र भव ब्रह्मर्षी दंडकोंटा अप्पलराज शर्मा या तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या बाललीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णांच्या लीलासारख्या अत्यंत मधुर व अद्भुत आहेत. पिटिकापूर येथे 16 वर्ष तर कुरवपुरात 14 वर्ष अशा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून स्वभक्तांना इह आणि परलोकातील शाश्वत सुख प्रदान केले. दुष्ट शिक्षणार्थ व शिष्ट रक्षणार्थ हा अवतार होऊन अनेक अहंकारी लोकांचे गर्व परिहार केले, भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले आणि पिटिकापुरातील क्षेत्राचा महिमा अनंत पटीने वाढवला. पिठापूर हे पूर्व कालापासून सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापूर येथे होते, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आता पिठापूरला पादगया का म्हणतात? तर गयासूर जो असुर होता ज्याच्यावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचं मस्तक कुठे होतं? तर गया क्षेत्री होतं आणि पाय हे पिठापूर होते, म्हणून पिठापूरला पादगया सुद्धा म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराचे कुकुटाचे रूप घेऊन बांग दिली आणि गयासूर सकाळी झाली असे समजून उठला व भगवंतांनी त्याचा उद्धार केला. ते कुकुटेश्वर देवस्थान पिटिकापुरातच आहे. आता बघा, कुकुटेश्वर देवस्थानची सुद्धा इथे कथा आलेली. काय तर गयासुराला देवतांनी काय सांगितलं? सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही, म्हणून मध्यरात्री भगवान शंकरांनी कुकुटेश्वराचे रूप घेऊन बांग दिली व गयासूर सकाळ झाली समजून उठला आणि भगवंतांनी त्याचा उद्धार केला.
तर आता ते ज्यांनी ज्या शंकरांनी त्यांचा उद्धार केला कुकुट रूप घेऊन ते कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे. दक्ष यज्ञात सतीदेवीनी योगाग्नीने देहत्याग केला. शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने देहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले. ते शक्तीपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्ती पीठातील पुरीहुतिका हे शक्तीपीठ येथेच आहे. आता त्यापैकी प्रमुख 8 शक्तीपीठांपैकी पुरीहुतिका शक्तीपीठ हे सुद्धा कुठे पिठापूरमध्येच आहे. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव, प्रयाग येथे वेणी माधव, रामेश्वर येथे सेतू माधव, त्रिवेंद्रम येथे सुंदर माधव, पिठापूर येथे कुंती माधव अशी माधवाची 5 मंदिरे आहेत. तर माधवाची 5 मंदिरे कुठे कुठे आहेत? त्यातील एक कुंती माधव हे मंदिर सुद्धा पिठापुरातच आहे. म्हणजे पिठापूरचा इथे स्थान महिमा सांगितलेला आहे. पांडव व माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली ते स्थान, या स्थानास दक्षिण काशी असे पण म्हणतात. आता कुंती माधव म्हणजे काय? तर पांडव आणि कुंती यांनी जिथे माधवाची म्हणजे श्रीकृष्णाची पूजा केली ते स्थान इथे आहे आणि त्याला दक्षिण काशी असे म्हणतात. या सर्वापेक्षा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरण स्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचकांच्या लक्षात येईलच. या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृत मध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्याचा तेलुगू अनुवाद केला. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ आता या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय? तर या ग्रंथातल्या अनेक घटना या भविष्य काळात घडणाऱ्या घटनांविषयी सुद्धा सांगतो. उदाहरणार्थ हा ग्रंथ मल्ल्यादी बापन्नावधल श्रीपादांचे मातामह ज्यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्ल्यादी गोविंद दीक्षितुल्य हे मल्ल्यादी बापन्नावधालूंचे 33वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ त्या संस्थानला दिला. म्हणजे हा ग्रंथ आता त्या संस्थानला दिलाय. मी पुढचा अवतार कारंजा येथे नरसिंह सरस्वती या नावाने घेईल. माझे स्वरूप माझ्या माता महासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळी वनात जाईन. तेथे 300 वर्षापर्यंत समाधीत राहीन. नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट येथे प्रकट होईल. या सगळ्या भविष्यातल्या घटना या ग्रंथात सांगितल्या. माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात रामदास स्वामी होतील. आता बघा त्याच वेळेला सांगितलेलं की माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे पुढे रामदास स्वामी होतील आणि नरसिंहवर्मा छत्रपती शिवाजी महाराज या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. बघा म्हणजे ह्या सगळ्या घटना म्हणजे आपले जे शिवाजी महाराज आहेत ते पण कसे होणार? तर ते नरसिंहवर्मा जे आपण पुढे पुढे जेव्हा हे चरित्र वाचन करू त्याच्यामध्ये येणार आहे पुढे. माझे दुसरे बंधू राम शर्मा हे श्रीधर या नावाने जन्म घेऊन महायोगी बनतील. म्हणजे ते सुद्धा पुढे श्रीधर या नावाने महायोगी होणार. श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माळा माणिक प्रभू होतील. त्याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आलेला आहे. आता बघा या ग्रंथामध्ये कोणाकोणाचा रामचंद्रांनी प्रभूंनी हनुमंताला दिलेली माणिकांची माळा माणिक प्रभू होतील. म्हणजे पुढे माणिक प्रभूंचा अवतार होणार आहे. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा इथे उल्लेख या भविष्य रूपात आलेला आहे. माझे गुरुदेव परमपूज्य ब्रह्मर्षी विद्यावाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वर, परम पूज्य गुरुदेव काका योग तपस्वी आणि श्री काका महाराज परमपूज्य रामस्वामी महाराज या त्रयींच्या आशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठी भाषेत अनुवादित झाला. ते करत असताना श्रीपादांच्या प्रेरणेनुसार काही ठिकाणी तेलुगू शब्द तर काही ठिकाणी तेलुगू वाक्यांचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं की जेव्हा हा ग्रंथ त्यांनी त्यांच्या गुरुला सगळ्यांना स्मरण करून जेव्हा लिहिला तो मराठी भाषेत अनुवाद जरी झाला असला तरी त्याच्यामध्ये तेलुगू भाषेचा काही ठिकाणी प्रभाव दिसून येतो. असं ह्या ग्रंथाच्या पारायणाविषयी म्हटलेलं आहे. या ग्रंथाचा अनुवाद करतेवेळी प्रोफेसर शोभा देशमुख आजेगावकर
उर्मिला हैदराबादकर आणि प्रभाकर गंभीरे आणि सौ रजनी गंभीरे, सौ मीनाक्षी शास्त्री, सौ छाया शास्त्री, कुके आता इथे तो शॉर्ट फॉर्म दिलेला कुमारी के म्हणजे के शारदा सौ संध्या जोशी आणि श्री मुकुंद गोखले या सर्वांचे सहकार्य त्यांना झालेले आहे. हा ग्रंथ अक्षर सत्य असून त्यातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे असं त्यांनी म्हटलेलं. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्ती होईल असे श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच सांगितले. ज्याचा सर्व भक्तांनी अनुभव घ्या. म्हणजे किती महत्वाचं बघा हे ग्रंथ पारायण करणे. जेव्हा प्रभू स्वतः सांगतात की या ग्रंथाचं पारायण करणाऱ्या भक्ताला इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्ती होणार आहे असं म्हणायचं. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत की आपण या ग्रंथाचं पारायण आज करणार आहोत. प्रभूंच्या किती जवळ जातोय आपण. शेवटी न्यून ते पुरते अधिक ते सरते करोनी घ्यावे तुमते विनोवित असे. या माऊलींच्या वचनानुसार या ग्रंथात व्याकरण दृष्ट्या ऱ्हस्व दीर्घ चुका वाक्य रचनेत काही दोष असल्यास सुज्ञ पाठकांनी आम्हास कळवण्यास पुढील आवृत्तीचे वेळी त्याच्यात सुधारणा करता येतील. कारण ग्रंथाविषयी जिज्ञासा असणाऱ्या भक्तांच्या मागणीमुळे हा ग्रंथ घाईत प्रकाशित करावा लागला. यथामती ही सेवा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी सादर समर्पण असं इथे म्हटलेलं. अहम श्री वल्लभ दासस्य दासा हा हरिभाऊ जोशी निटूरकर म्हणजे हे ज्यांनी हे अनुवाद वगैरे सगळं करून घेतले, त्यांनी प्रकाशित केले, त्यांनी ते आपलं मनोगत सुद्धा इथे मांडलेलं आहे. आणि हा जो श्रीपाद, कारण का मुद्दा म्हणून आपण श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचं पारायण करण्यापूर्वी त्या वाचकाचं जे काही म्हणणं होतं, लेखकाचं, ते आपण सगळं आता ग्रंथाविषयी जी काही सुरुवातीला ग्रंथाची जी माहिती दिली आहे ती दिली आहे. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला काहीतरी लिहिलेलं असतं. तर आता इथे त्याच्यामध्ये प्रत्येक आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय पठणाचे जे काही फळ असेल ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. तर आपण ते सुद्धा पाहूया. अध्याय पठन केल्याचे फळ. आता पहिला अध्याय पठन केल्याने काय होते, तर घरात शांती नांदते आणि सुख प्राप्ती होते. दुसऱ्या अध्यायाचं पठन केल्याने मन क्लेश निवारण होतं. तिसऱ्या अध्यायाचं पठन केल्याने नागदोष निवारण होतं आणि संतान प्रतिबंधक दोष निवारण होतं असं इथे म्हटलेलं. तर या पहिल्या 3 ग्रंथ, तर प्रत्येक अध्यायाबद्दल बरोबर त्या अध्यायाचं पठण केल्यावर त्याचं काय फळ मिळणार आहे ते इथे सांगितलेलं आहे. असं 1 ते 53 अध्यायाचं आहे सांगितलं. चौथ्या अध्यायामध्ये मुलींना योग्य वर प्राप्ती व गुरुनिंदा दोष निवारण होते असं म्हटलं. तर आता काय करणार आहोत आपण, आता मी हे आता जर असं वाचलं ना तर हे तुमच्या लक्षातही राहणार नाही, तुम्ही नंतर विसरूनही जाल. त्यामुळे आपण काय करू, प्रत्येक अध्यायाची जेव्हा सुरुवात करू तेव्हा आपण हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र त्याच्या त्या अध्यायाच्या ज्याचं काय फळ असेल त्याची आठवणीने आपण ते वाचणार आहोत. तर आता आपण श्रीपाद श्रीवल्लभ अध्यायाचं चरित्राचं पारायण करणार आहोत आणि पारायण हे हळूहळू करणार आहोत. आपण एक दिवसाला एक अध्यायाचा नाही घेणार. एखादा अध्याय मोठा असेल तर आपण तो अर्धाच घेऊ, पूर्ण घेऊ. एखादा अध्याय पूर्ण करायला 2 दिवस 3 दिवस लागतील. एखादा अध्याय एखाद दिवसात लगेच पूर्ण होऊन जाईल असं सुद्धा होऊ शकतं. तर आपण अध्यायाच्या, कारण का आपल्याला पारायण अशा पद्धतीत करायचं की आपल्याला तो अध्याय वाचताना त्या अध्यायातला प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित समजली पाहिजे, त्यातला भावार्थ कळला पाहिजे. इथे शंकर भटांना नक्की काय म्हणायचंय, त्यांचा श्रीपाद श्रीवल्लभांशी जेव्हा संवाद होईल तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना काय सांगितलं, त्यातनं आपल्याला काय अर्थबोध करून घ्यायचा, हे सगळं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. कारण का अशी चरित्र पारायण आपल्याकडून पुन्हा पुन्हा होतील की नाही माहिती नाही. किंवा असं असतं ना, हे ग्रंथ चरित्र जेव्हा आपण पारायण म्हणून करतो तेव्हा एकदा पारायण करतो तेव्हा त्यातलं थोडंसंच कळतं, दुसऱ्यांदा पारायण करतो तेव्हा थोडंसं, अगदी 3-4 वेळा तो ग्रंथ पारायण करतो तेव्हा आपण अगदी पारायण करतो, घाईघाईत पारायण करतो, ते पूर्ण करण्याच्या पद्धतीने पारायण. पण जेव्हा आपण मनापासून पारायण करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला नवनव्या अनुभूती होतात. काही गोष्टी काही वेळेला आपण अगदी 20-25 वेळा पारायण केलेलं असतं ना तरी एखाद्या वाक्याचा, एखाद्या ओळीचा अर्थ आपल्याला त्या 25व्या 26व्या वेळी उमगायला लागतो, कळायला लागतो. अरे ह्या वाक्यामध्ये इतका गहन अर्थ होता
आणि आपण त्यावेळेला ती ओळ पहिल्यांदाच वाचतोय की काय, तो भाग पहिल्यांदाच हे होतोय का, वाचण्यात आलाय का, असं सुद्धा वाटू शकतं. म्हणजे एक वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला येत असतात. कारण का, जरी आपण अक्षर वाचत असलो तरी त्या अक्षराचा अगम्य अर्थ जो असतो तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे श्रीपाद वल्लभ करत असतात. आणि त्यांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला त्याचा खरा अर्थ उमगत नाही, काही वेळेला कळत नाही. काही वेळेला आपल्याला असं वाटतं आपण हे प्रथमच वाचतोय, हा अर्थ मला आज कळतोय, मी प्रथमच वाचतोय. अनेक वेळा पारायण करताना म्हणजे हे पारायण करणाऱ्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यातला माझा अनुभव म्हणजे मला काही वेळेला काही गोष्टी अशा नव्याने उमगत जातात, काही वेळेला समजत जातात. प्रत्येक वाक्याचा, कथेच्या त्या भागाचा अर्थ नव्याने काहीतरी वेगळाच उमगतो, समजतो, असंही होत जातं. त्यामुळे पारायण हे एकदा करून, दोनदा करून किंवा मनापासून मनोभावे केल्यानंतर दत्तप्रभूच आपल्याला तो समजून घेण्यात मदत. त्यामुळे आता आपण श्रीपाद राजांना शरण जाऊन श्रीपादराजम शरणम प्रपद्य असं म्हणून उद्यापासून या ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करूया. मला जेवढं त्यातनं समजेल तेवढं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. दत्तप्रभूंना कडे आपण मागणं करूया की हे देवा, हे चरित्र समजून घेण्याची, उमजून घेण्याची शक्ती आम्हाला द्या, एवढंच आपल्याकडे मागणी आहे. तर आज मी तुमची रजा घेतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.